नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण 12वी सायन्स मॅथमॅटिक्स सब्जेक्ट बघतोय आणि त्याच्यातील पेपर नंबर 2 चा सेकंड युनिट आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह। आणि पुढच्या 3 व्हिडिओ लेक्चर आपण काय बघणार आहे तर सोल्युशन ऑफ एक्सरसाइज 2.1। तर आपण एक्सरसाइज 2.1 चा 100% जे एग्जांपल दिलेले आहेत सॉल्व्ह करायला ते 100% सॉल्व्ह करून काय करतोय व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय। तर हे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, मित्रांबरोबर शेअर पण करा आणि जो आपला चॅनल आहे RSN मॅथ्स तर हा सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आपण सोल्युशन ऑफ एक्सरसाइज 2.1। तर काय क्वेश्चन बघा जरा, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट्स अँड नॉर्मल्स टू द कर्व ॲट द पॉइंट ऑन इट। म्हणजे कोणता पॉइंट दिलाय त्या पॉइंटशी रिलेटेड काय करायचं आपल्याला इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचं। तर क्वेश्चन असं दिलेला आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ई रेस टू एक्स प्लस 2 ॲट 0,4। तर आपल्याला नॉर्मल किंवा टँजेंट काढण्यासाठी काय करावं लागेल, अगोदर त्यांचे स्लोप्स काढून घ्यावे लागतील। जर स्लोप काढायचे म्हटलं तर हे दिलेलं इक्वेशन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल। म्हणजे पहिलं टार्गेट असेल आपलं टँजेंट आणि नॉर्मल काढण्यासाठी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणं। तर बघूया एक दिलेलं गिवन इक्वेशन ऑफ कर्व काय आहे असं लिहिलंय, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलंय। आणि टू फाइंड स्लोप ऑफ द टँजेंट टू द कर्व काय करावं लागेल, डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल। तर बघूया याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येते ते। तर y चं डेरिव्हेटिव्ह होईल dy dx ऑफ y इक्वल टू राइट हँड साइडचं dy dx ऑफ काय असेल ती राइट हँड साइड लिहून घेतली। तर हेच पुन्हा लिहिता येईल आपल्याला dy dx x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x होईल, 2 कॉन्स्टंट आहे आणि e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आणि 2 कॉन्स्टंट पुन्हा असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 0। तर हे पुन्हा काय होईल आहे असं लिहितोय 0 इग्नोर करून, म्हणजे हे आलं आपलं dy dx म्हणजे जनरल स्लोप मिळाला आपल्याला। पण तो जनरल लोक आहे तर कुठल्या पर्टिक्युलर पॉइंटला पाहिजे ॲट पॉइंट 0,4। म्हणजे इथं dy dx मध्ये काय ठेवणार आहे मी x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे 4। म्हणजे dy dx ॲट दिस पॉइंट इक्वल टू काय होईल ही व्हॅल्यू, पण काय करणार आहे मी x आणि y चे रिप्लेसमेंट 0 आणि 4 न करणार आहे। आता इथं बघा दोन्ही पण रेड कलर मध्ये व्हेरिएबल दिसतात, म्हणजे x व्हेरिएबल आहेत, म्हणजे x च्या ठिकाणी मी इथं 0 ठेवणार आहे। म्हणजे इथं काय होऊन जाईल 2 इंटू 0 प्लस 2 इंटू ई रेस टू 0 आणि y ची व्हॅल्यू ठेवायला चान्सच नाही, म्हणजे इथं काय होऊन जाईल पुढच्या स्टेपला। तर ही स्टेप ऑलरेडी कंप्लीट केलेली आहे। 2 इंटू 0 0 होईल आणि 2 इंटू ई रेस टू 0 काय होणार आहे 2 होणार आहे, कारण ई रेस टू 0 ची व्हॅल्यू काय होते 1 होते। म्हणजे थोडक्यात dy dx ॲट 0,4 इज इक्वल टू काय मिळालं मला 2 आणि त्याला m मानतोय मी, पण m म्हणजेच काय स्लोप ऑफ टँजेंट। आता टँजेंटचा स्लोप मिळवला आपण, आता इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट करूया। मग काय होईल इक्वेशन ऑफ टँजेंट ॲट पॉइंट x1 y1, पण ते x1 y1 पॉइंट कुठले आपल्याला दिलेला आहे 0,4 असा दिलेला आहे। मग जनरल इक्वेशन ऑफ लाईन कसं असतं तर y y1 इक्वल टू m टाइम्स x x1 आणि टँजेंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचंय, म्हणजे टँजेंटशी रिलेटेड स्लोप आहे आणि टँजेंट कुठल्या पॉइंटला काढायचंय 0,4 ला। मग हे इक्वेशन वरून काय होईल y y1 इक्वल टू m इंटू x x1। मग हे y 4 आहे सर राहील, x 0x होईल म्हणजे 2x होईल आणि राइट हँड साइडला 2x पॉझिटिव्ह आहे म्हणून हे सगळ्याच टर्म काय करतोय राइट हँड साइडला शिफ्ट करतोय, म्हणजे 2x हे जाऊन मायनस होईल, हे राइटला जाऊन +4 होईल इक्वल टू 0। तर हेच काय मिळेल आपल्याला इक्वेशन ऑफ टँजेंट मिळून जाईल।
तर बघूया याचप्रमाणे काय करावं लागेल आपल्याला. इक्वेशन ऑफ नॉर्मल ऍट पॉइंट x1 y1 इक्वल टू 0,4 ला काय करावं लागेल. तर त्या टँजंटचं नॉर्मलचं इक्वेशन जनरली काय असेल, -1/m घ्यावं लागेल. तर -1/m घेतल्यानंतर काय होईल बघा. इक्वेशन ऑफ नॉर्मल हे जनरल मध्ये घेतोय, पण m ची व्हॅल्यू आपली 2 आहे, म्हणजे हे y मायनस y1 इक्वल टू -1/m ची व्हॅल्यू काय 2 आलेली आहे, आणि x मायनस x0 ची व्हॅल्यू 0 आहे. मग ह्या 2 ला काय करतोय मी, इकडे मल्टिप्लाय करतोय, कारण x मायनस 0 xच होईल, म्हणजे -x/2 होईल. थोडक्यात हे 2 लेफ्टला घेऊन काय झालं, इनटू झालं y मायनस 4 आणि मायनस ऑफ x, म्हणजे 2 न मल्टिप्लाय करून 2y मायनस 8 मायनस x, पण x निगेटिव्ह आहे म्हणून लेफ्टला घेतला, प्लस x प्लस 2y मायनस 8 इक्वल टू 0. तर हेच काय असेल आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल होऊन जाईल. तर अशा पद्धतीने काय करावं लागणार आहे आपल्याला, टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा जनरल स्लोप म्हणजेच dy/dx फाइंड आउट करायचं आहे. पुन्हा त्या जनरल स्लोप वरून पर्टिक्युलर पॉइंटला स्लोप फाइंड आउट करायचा आहे, आणि तो स्लोप फाइंड आउट केला तर त्याच पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे, टँजंट काढायचा आहे. म्हणजे तो स्लोप कोणाचा असेल, टँजंटचा स्लोप असेल, आणि तो टँजंट हा दिलेल्या पॉइंट मधूनच जाणार काढायचा आहे, म्हणजे तोच x1 y1 असेल. अशा पद्धतीने इक्वेशन ऑफ टँजंट काढावं लागेल, आणि त्याप्रमाणे इक्वेशन ऑफ नॉर्मल. कारण आपल्याला माहित आहे हा जर टँजंट असेल तर नॉर्मल काय असतो त्याला, तो नॉर्मल काय होईल त्याला बरोबर परपेंडिक्युलर असेल. म्हणजे हा टँजंट असेल तर हा नॉर्मल असतो, आणि त्याच्यामध्ये 90 डिग्री अँगल असल्यामुळं टँजंटचा स्लोप जर मी m1 मानला तर नॉर्मलचा स्लोप m2 मानला, तर त्यांचा प्रोडक्ट काय होतो -1. म्हणजे हे माहित असेल तर मला नॉर्मलचा स्लोप पण काय करता येतो, माहित करून घेता येतो. जसं की इथं टँजंटचा स्लोप काय आला होता, इथं 2 होता, त्यावरून मला m2 म्हणजेच नॉर्मलचा स्लोप काय मिळाला होता, -1/2. तेच इथं मी जनरल मध्ये थोडक्यात काय केले, हा -1/2 हा नॉर्मलचा स्लोप घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने काय करायचे, तर आपल्याला 1 बाय 1 एक्झाम्पल हे बघायचे आहेत. काय बघूया आता नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द फंक्शन x³ प्लस y³ मायनस 9xy इक्वल टू 0 ॲट पॉइंट 2,4. तर बघूया सोल्युशन मध्ये काय होतंय. दिलेलं इक्वेशन मी आहे असं लिहून घेतोय कर्वचं, याला इक्वेशन नंबर 1 मानतोय. तर जनरल स्लोप काढण्यासाठी काय करावं लागेल, टू फाइंड द स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल, x करावं लागेल. म्हणजे इथं काय लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x केलंय, राईट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x केलंय. पण इथं प्लस मायनस असल्यामुळे काय होतं, याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह होईल, पण x³ चं डेरिव्हेटिव्ह काय होतं 3x² होतं. y³ चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, पण y³ चं होईल 3y² इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y हे dy/dx होईल. इथं -9 हा कॉन्स्टंट टर्म असेल, आणि इथं व्हेरिएबल टर्म किती आहेत, x आणि y, पण त्या प्रोडक्ट मध्ये आहेत. म्हणजे मला काय करावं लागतंय, प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट यूज करावा लागतोय. म्हणजे तिथं काय दोन टर्म असतील तर पहिली टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट करावं लागतं. म्हणजे मी x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y हे d/dx ऑफ y लिहितोय, प्लस y ॲज इट इज इनटू d/dx ऑफ x होईल. आता नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे, ही जी व्हॅल्यू आहे ती dy/dx होईल, पण ही जी व्हॅल्यू आहे ती काय होऊन जाणार आहे, 1 होऊन जाईल. आणि त्याप्रमाणे सिंप्लिफिकेशन इथून इथपर्यंतचा पार्ट आहे सा कॅरी फॉरवर्ड होईल थोडक्यात, आणि x इंटू dy/dx प्लस y होणार इथं इज इक्वल टू 0 असं होऊन जाईल. तर तेच इथं पण लिहिलंय जे आपण
बोलले तो. आता इथं काय करतोय तर प्रत्येक टर्म मध्ये 3 आणि 9 मध्ये आहे, 9 आहे म्हणजे तिथं पण 3 आहे. तर 3 कॉमन काढतोय आणि जर 3 कॉमन काढलं तर एक्स स्क्वेअर राहतंय. 3 कॉमन काढून काय होईल वाय स्क्वेअर इंटू dy बाय dx. याच्यातलं 3 कॉमन काढलं तर -3 राहतंय आणि -3 न आत मल्टिप्लाय केलं तर -3 इंटू x dy बाय dx आणि -3 इंटू प्लस y काय होईल -3y होईल. पण हे 3 आहे ते राईट हँड साइडला घेऊन गेलो तर 0/3 होईल. म्हणजेच काय हो राहील हे 0च होऊन जाईल. म्हणजे ही टर्म इक्वल टू काय होणार आहे 0 होणार आहे. त्याच्यामध्ये पण पुढच्या स्टेपला मी काय करतोय तर या ज्या दोन टर्म आहेत या दोन टर्म लेफ्ट हँड साइडला ठेवतोय आणि त्या दोन टर्म लेफ्ट हँड साइडला ठेवून पण हे dy बाय dx काय करतोय कॉमन घेतोय आणि राहतंय काय पुन्हा y स्क्वेअर -3x राहतंय इंटू dy बाय dx. म्हणजे ह्या टर्म लेफ्टला ठेवल्यानंतर आणि dy बाय dx कॉमन घेतल्यानंतर अशा पद्धतीने होईल. आणि पुन्हा काय करतोय हे -3y राईटला गेलं +3y झालं आणि x स्क्वेअर राईटला जाऊन -x स्क्वेअर होईल. आता मला जनरल स्लोप काढायचा आहे म्हणजेच dy बाय dx काढायचा आहे. म्हणजे त्याला मल्टिप्लाय असलेली टर्म काय करतोय मी राईटला शिफ्ट करतोय म्हणजेच ती राईटला जाऊन काय होणार आहे डिवाइड होणार आहे. म्हणजेच मला जनरल स्लोप काय मिळाला dy बाय dx इक्वल टू 3y - x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर -3x अशा पद्धतीने मिळेल. पण मला हा जनरल स्लोप झाला आणि टँजंटचं इक्वेशन काढायचं आहे पर्टिक्युलर पॉइंटला. तो पॉइंट कुठला दिलाय 2,4 म्हणजेच याच पॉइंटला मला त्या टँजंटचा स्लोप काढायचा आहे. म्हणजे काय करणार आहे मी xy ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे 2,4 ठेवणार आहे ह्या जनरल स्लोप मध्ये. म्हणजेच मला त्या टँजंटचा पर्टिक्युलर स्लोप मिळून जाईल. म्हणजे काय केलं इथं मी dy बाय dx ॲट 2,4 पण dy बाय dx ची व्हॅल्यू ही ब्रॅकेट मधली क्वांटिटी आहे त्याला 2,4 म्हणजे याचा अर्थ मला काय करायचं आहे x चं रिप्लेसमेंट याच्यामधलं 2 न करायचं आहे आणि y चं रिप्लेसमेंट 4 न करायचं. मग बघूया 3 इंटू y ची व्हॅल्यू -x स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर अपॉन 4 स्क्वेअर -3 इंटू 2 होईल. पण हे होऊन जाते 12 हे होईल 4 हे होईल 16 हे होईल 12 - 4 8 होईल आणि हे 10 होईल. पुन्हा काय होणार आहे 2 कॅन्सल होणार आहे आणि हे काय राहील 4/5. तर dy बाय dx ॲट पॉइंट 2,4 इज इक्वल टू काय मिळेल 4/5 आणि त्यालाच आपण काय मानतोय m आणि तोच m काय आहे आपला स्लोप ऑफ टँजंट. मग एकदा स्लोप ऑफ टँजंट मिळाला आणि टँजंट कुठल्या पॉइंटला काढायचा तो पण पॉइंट ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजेच मला स्लोप पॉइंट फॉर्म्युला वापरून इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करता येईल. तर बघूया काय इक्वेशन ऑफ लाइन whose slope is m and passing through this point. तर जनरल इक्वेशन काय करता येईल आपल्याला y - y1 इक्वल टू m टाइम्स x - x1. पण हे काय होईल y - y1 म्हणजे 4 m ची व्हॅल्यू 4/5 आणि x - x1 ची व्हॅल्यू काय येईल 2. आता मी काय करतो हे डिनॉमिनेटरला 5 आहे ते लेफ्टला येऊन मल्टिप्लाय होईल म्हणजेच 5 इंटू हा पार्ट होईल आणि 4 इंटू हा पार्ट होईल. तर 5 ने आत मल्टिप्लाय केलं 5y -20 झालं आणि तो 4 इंटू x 4 इंटू -2 -8 झालं. आता x ची टर्म राईट हँड साइडला पॉझिटिव्ह आहे म्हणजे या सगळ्याच टर्म आपल्याला काय करायचंय राईट हँड साइडला घेऊन जायचं. म्हणजे 4x हे इकडे जाऊन -5 होईल हे -8 आहेच ठीक आहे आणि हे +20 राईट हँड साइडला जाऊन काय होईल -20 आहे ते राईट हँड साइडला जाऊन काय होईल -20 चं +20 होईल आणि हे काय राहणार आहे मायनस होणार आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल इथं थोडंसं चेंजेस करावं लागतात. इथं 4x -5y हे -8 आहे आणि हे +20 होईल. म्हणजेच हे सिम्प्लिफाय जर मी केलं
तर मला मिळून जाईल 4x मायनस 5y आणि प्लस 20 मायनस 8 हे काय मिळून जाईल प्लस 12 इक्वल टू 0 असं काय मिळून जाईल इक्वेशन ऑफ टँजेंट मिळून जाईल. तर इथं काय करावं लागेल आपल्याला प्लस 12 लिहावं लागेल. हेच रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट असेल. तर बघूया पुन्हा नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट पॉइंट x1 y1 इक्वल टू 2,4 ला पण नॉर्मल हे टँजेंटला परपेंडिक्युलर असतं त्याप्रमाणे त्याचा स्लोप काय होईल -1/m होईल. म्हणजे जनरल इक्वेशन ऑफ नॉर्मल मला अशा पद्धतीने लिहिता येईल y - y1 इक्वल टू -1/m इंटू x - x1. पण या व्हॅल्यू ठेवल्या y - 4 m ची व्हॅल्यू 4/5 होती तीच 1/4/5 काय होईल 5/4 हे मायनस साइन x - 2 करा 4 ने मल्टिप्लाय लेफ्ट हँड साइडला आणि 5 न याला तर हे मायनस साइन 4 इंटू y 4 इंटू -4 -5 इंटू x -5 इंटू -2 असं होईल. आता x ची टर्म राईटला निगेटिव्ह आहे लेफ्टला घेऊया प्लस 5x प्लस 4y हे -16 आणि प्लस 10 इकडे येऊन काय होईल -10 होईल. म्हणजे 5x प्लस 4y याचं -26 इक्वल टू 0 आणि हेच काय होऊन जाईल आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर इथं आपल्याला दिलेलं फंक्शन जे आहे कर्वचं इक्वेशन आहे त्याचा जनरल स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित फाइंड आउट केलं तरच आपल्याला टँजेंटचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप बरोबर मिळेल आणि पर्यायाने आपल्याला टँजेंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन पण बरोबर काढता येईल. तर जे डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट आहे डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट एकदम व्यवस्थित यूज करायचा आहे आणि dy/dx फाइंड आउट करायचं आहे आणि पुन्हाच आपल्याला त्याच्यावरून इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मलचा कन्सेप्ट युटिलाइज करायचा आहे. बघूया काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे x² मायनस √3 इंटू xy प्लस 2y² इक्वल टू 0 आणि पॉइंट आहे √3, 2. तर दिलेलं इक्वेशन ऑफ कर्वच आहे असं लिहून घेतोय. इक्वेशन नंबर 1 देतोय. आता जरा फास्ट चालू करतोय. तर स्लोप ऑफ टँजेंट फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घ्यावं लागेल. म्हणजे लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतलं राईट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतलं पण इथं x² चं डेरिव्हेटिव्ह काय होईल 2x होईल. मायनस असल्यामुळे याचं सेपरेट घेतलं याचं सेपरेट घेताना -√3 कॉन्स्टंट बाजूला येईल आणि xy साठी प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. म्हणजे x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 2 कॉन्स्टंट आहे असं लिहिलंय. y² चं डेरिव्हेटिव्ह काय होईल 2y इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आणि हे 5 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल 0 होऊन जाईल. आता नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे याची व्हॅल्यू मी dy/dx लिहिणार आहे. याचं काय होईल 1 होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेपला काय होतंय बघा तर 2x मायनस √3 इंटू x dy/dx प्लस y प्लस 4y इंटू dy/dx इक्वल टू 0. आता पुढच्या स्टेपला या ब्रॅकेटला काय करतोय -√3 न मल्टिप्लाय करतोय. हे ॲज इट इज राहील -√3 इंटू x dy/dx होईल -√3 इंटू y होईल आणि हे आहे असं राहील. आता याच्यामधून या दोन टर्म आहेत त्याच्यामध्ये dy/dx आहे तो dy/dx कॉमन काढतोय. तर dy/dx कॉमन काढल्यामुळे काय राहील -√3x आणि इथं 4y हेच मी असं लिहू शकतोय 4y -√3x इंटू dy/dx. आणि ज्या टर्म मध्ये dy/dx ची टर्म नाही त्याला काय करतोय आपण राईटला शिफ्ट करतोय. म्हणजे हे निगेटिव्ह ची टर्म राईटला जाऊन पॉझिटिव्ह होईल आणि हे पॉझिटिव्ह टर्म राईटला जाऊन निगेटिव्ह होईल. आता मला जनरल स्लोप काढायचा आहे म्हणजे dy/dx ला जे काय मल्टिप्लाय मध्ये आहे ते काय करावं लागेल राईटला शिफ्ट करावं लागेल. पण मल्टिप्लाय ची टर्म राईटला जाऊन डिवाइड होते म्हणजेच काय मला dy/dx इक्वल टू ही टर्म डिवाइडेड बाय ही टर्म मिळाली. म्हणजेच मला हा काय मिळाला थोडक्यात जनरल
स्लोप मिळाला. तर आता या जनरल स्लोप वरून आपल्याला काय करायचं आहे, टँजेंटचा पर्टिक्युलर स्लोप काढायचा आहे. पण कुठल्या पॉइंटला आपल्याला सांगितलं आहे, √3, 2 ला सांगितलं. मग बघूया काय टँजेंटचा स्लोप होऊन जातोय तो. तर dy/dx ॲट √3, 2 म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू ठेवली √3, 2. y चं रिप्लेसमेंट 2 न करायचं आहे आणि x चं रिप्लेसमेंट √3 न करायचं आहे. बघा √3 × 2 -2 × √3, 4 × 2 -√3 × x ची व्हॅल्यू √3. बघा हे 2√3 होईल, -2√3 होईल, हे 8 होईल आणि √3 3 होईल. पण हे दोघांचं सेम क्वांटिटी आणि निगेटिव्ह साइन असल्यामुळे 0, इथं 0.5 म्हणजेच काय होणार आहे, याचा स्लोप 0 होऊन जाणार आहे. म्हणजे जर टँजेंटचा स्लोप 0 होऊन गेला तर याचा अर्थ काय होतो, तर ती लाईन ही काय आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ टँजेंट ॲट √3, 2 जरी काढायचं झालं आणि मी हेच पाठीमागच्या एक्झाम्पल सारखं जरी यूज केलं सगळं कन्सेप्ट, तर काय होईल, y1 ची व्हॅल्यू 2, m ची व्हॅल्यू 0 आणि x -√3. पण ह्या 0 मुळे पूर्ण टर्म 0 होईल, 0 होईल म्हणजे y -2 = 0 म्हणजेच y = 2. आणि हीच लाईन आहे ती काय कशी असणार आहे तुमची, हा जर मी x ॲक्सिस घेतला तर y = 2 ची लाईन काय मिळेल, ही मिळेल आणि ह्या x ॲक्सिसला ही पॅरलल आहे. म्हणजे ज्याचा स्लोप 0 असेल ते काय असणार आहे, x ॲक्सिसला कोइन्साइड तर लाईन असेल किंवा ती पॅरलल टू x ॲक्सिस तर असेल. तर स्लोप 0 असल्यामुळं ती x ॲक्सिसला पॅरलल आहे. आता बघा ही जर x ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन आहे तर त्याची नॉर्मल काय असणार आहे, बरोबर याला परपेंडिक्युलर असणारी लाईन असेल. पण कोणत्या पॉइंट मध्ये, तर √3, 2 या पॉइंट मध्ये व्हर्टिकल असेल. मग बघून आपण याला सरळ सांगू शकतोय, तर याची व्हॅल्यू काय असेल, x = √3 असेल. कारण ही जी उभी लाईन आहे ती उभी लाईन x √3 ची असेल. म्हणजे थोडक्यात हा पॉइंट आहे तो काय आहे आपला √3, 2 असा आहे. आणि जर व्हर्टिकल लाईन काढली तर त्याचं इक्वेशन काय असतं, x = पण x = काय इथं √3 आहे. म्हणजे नॉर्मलचं इक्वेशन काय मिळेल आपल्याला, थोडक्यात √3 मिळून जाईल. मग हे जर बघितलं तर हे काय होईल, अशा पद्धतीने होईल. पण 1/0 हे इन्फिनिटी, हे असं आपल्याला काय करून चालणार, हे y -2 = -∞ × x -0. पण याचा अर्थ काय होऊन जाईल, हे x -√3 आहे त्याचीच व्हॅल्यू 0 असेल. म्हणजे हे x -3 = 0 घेतोय. त्याच्यावरून काय मिळतंय मला, x = √3. हेच इक्वेशन ऑफ नॉर्मल मिळून जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व ॲट पॉइंट 1, π/2. तर बघूया याचं सोल्युशन काय, टँजेंट आणि नॉर्मलचं इक्वेशन येते ते. तर गिवन इक्वेशन ऑफ कर्व इज दिलाय. इक्वेशन 1, स्लोप ऑफ टँजेंट फाइंड आउट करण्यासाठी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, राईट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल प्लस असल्यामुळं. पण 2xy चं घेताना 2 कॉन्स्टंट आणि याच्यासाठी मला प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल. म्हणजे x × डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y × डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस पाय कॉन्स्टंट आणि साइन y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हे cos y × डेरिव्हेटिव्ह ऑफ y होऊन जाईल. करा 2 न आत मल्टिप्लाय. तर 2 न आत मल्टिप्लाय केलं, पण त्याच्या अगोदरच इथं सिम्प्लिफाय केलंय. तर याची व्हॅल्यू dy/dx आणि याची व्हॅल्यू 1 लिहिली. मग त्याप्रमाणे काय होईल, 2 × अशा पद्धतीने होईल. ही टर्म आहेशी कॅरी फॉरवर्ड झाली. 2 न आत मल्टिप्लाय करून असं होईल, हे पुन्हा आहेसं कॅरी फॉरवर्ड होतंय. पण या दोन टर्म मधून काय येतंय, dy/dx कॉमन येतंय. म्हणजे राहतंय रिमेनिंग 2x आणि इथं प्लस पाय cos y आणि हे प्लस 2y काय होईल, -2y होईल. पुन्हा हे dy/dx ला मल्टिप्लाय आहे, राईट हँड साइडला जाऊन डिवाइड होईल आणि पुन्हा ॲट पॉइंट 1, π/2 काढण्यासाठी x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू काय ठेवावी लागेल, π/2 ठेवावी लागेल. बघूया मग dy/dx ॲट 1, π/2
हे आहे असं लिहिलंय dy/dx, पॉईंट इथं लिहिलाय. ठेवा आता y ची व्हॅल्यू π/2 आणि x ची 1 अशा पद्धतीने होईल. पण हे 2 ला 2 कॅन्सल होईल, न्यूमरेटरला पाय राहील. हे मायनस आहे असं 2 × 1 2 होईल आणि cos ऑफ π/2 0 होतं, 0 × पाय असं होईल. म्हणजेच काय राहील इथं मायनस ऑफ π/2 हाच काय होईल स्लोप ऑफ टँजेंट. मग बघा इक्वेशन ऑफ टँजेंट काय होतंय ॲट पॉइंट 1, π/2. जनरल इक्वेशन टँजेंटचं असं आहे y - y1 = m ची व्हॅल्यू काढलेली -π/2 × x - x1. हा 2 डिनॉमिनेटरचा इकडे येऊन मल्टिप्लाय होईल इंटू y - π/2 मायनस π × x - 1 होईल. 2 न मल्टिप्लाय केलं 2y आणि 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर 2 ला 2 कॅन्सल होऊन पाय राहतंय. -πx मायनस मायनस प्लस पाय. आता हे सगळ्या टर्म लेफ्टला शिफ्ट करतोय. -πx +πx झालं, इथं +2y आणि हे इकडे येऊन -π -2π होईल आणि हेच काय होणार आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट होईल. त्याप्रमाणेच नॉर्मलीचं इक्वेशन या पॉइंटला काय होईल y - y1 = -1/m टाइम्स x - x1. पण m ची व्हॅल्यू ठेवली तर -π/2 होती, ती मायनस मायनस प्लस झालं आणि 1/π/2 चं 2/π झालं. म्हणजे पाय ने इकडे मल्टिप्लाय केलं या टर्मला आणि 2 न याला, पाय ने मल्टिप्लाय करा पाय y होईल आणि π² होईल 2x. 2 × -1 -2 सगळ्या टर्म इकडे शिफ्ट करा म्हणजे 2x. बर इथं काय केलं आपण सिंप्लिफाय करायचं थोडं ठरवलंय. तर या 2 न काय केलं थ्रूआउट मल्टिप्लाय केलंय की जेणेकरून हा जो फ्रॅक्शनल नंबर येतोय तो कॅन्सल, तो नकोय आपल्याला, म्हणून 2 न मल्टिप्लाय केलं तर 2πy -π² = 4x -4 होईल. आणि आता ह्या सगळ्या टर्म राईटला पॉझिटिव्ह आहे x म्हणून राईटला शिफ्ट करूया. तर 4x -2πy आणि हे -4 होणार आहे इथं. तर हे काय लिहितोय मी -4 आणि इकडे जाऊन काय होईल +π² = 0. हेच आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल असेल. तर बघूया काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व x sin 2y = y cos 2x at point π/4, π/2. तर सोल्युशन मध्ये गिवन इक्वेशन ऑफ कर्व इज x sin 2y = y cos 2x. तर टँजेंटचा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी या इक्वेशनचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेतोय. म्हणजे लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह घेतलंय dy/dx ऑफ लेफ्ट हँड साइड आणि dy/dx ऑफ राइट हँड साइड. पण इथं घेताना x ची टर्म आहे, y ची टर्म आणि त्या प्रॉडक्ट मध्ये आहेत. म्हणजे मला प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल. त्याच्यामध्ये x आहे असं sin 2y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x प्लस sin 2y ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. इथं पण x आणि y च्या टर्म प्रॉडक्ट मध्ये आहेत. प्रॉडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करावा लागेल. y ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 2x प्लस cos 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x. तर बघा नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे, हे x आहे सर राहतंय आणि sin 2y चं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल cos ऑफ 2y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय होऊन जाईल dy/dx होऊन जाईल प्लस sin ऑफ 2y ॲज इट इज आणि dy/dx ऑफ x काय होईल 1. ते मी 1 इग्नोर पण करून टाकतो. इथं काय होईल y ॲज इट इज आणि cos 2x चं डेरिव्हेटिव्ह काय होईल मायनस sin ऑफ 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय होईल 2 होईल. मग या पद्धतीने लिहिलं मी प्लस cos ऑफ 2x लिहिलं आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल dy/dx होऊन जाते. तर हेच पाठीमागच्या स्टेप मध्ये पण लिहिलंय.
पण बघा हेच काय होईल x * cos 2y * dy/dx हे आहे असं मायनस y ने आत मल्टिप्लाय करा आणि हे ॲज इट इज टर्म ठेवा तर होऊन जाईल अशा पद्धतीनं. तर हे ऑलरेडी आपण केलेलंच आहे. मग या x ने आत मल्टिप्लाय केलं हे होईल, हे आहे सरळ y ने आत मल्टिप्लाय करून ही टर्म होईल, ही टर्म आहे शीच राहील. बघा आता पुढे काय करावं लागेल, dy/dx ज्याच्यामध्ये आहे ते टर्म लेफ्टला आणि ज्याच्यामध्ये dy/dx नाही ती टर्म राईटला शिफ्ट केली म्हणजे ही टर्म आहे अशी लेफ्टला राहील आणि ही पॉझिटिव्ह टर्म इकडे येऊन निगेटिव्ह टर्म होईल. पुन्हा ही टर्म राईटलाच राहील आणि ही लेफ्टची टर्म राईटला जाऊन निगेटिव्ह होईल. आता या दोन्ही टर्म मधून काय करावं लागेल, dy/dx कॉमन घेतलं हे राहील, मायनस पण काढलंय कॉमन, मायनस कॉमन काढलं की हे सुरुवातीला येईल आणि मायनस टाइम्स ही टर्म नंतर ना होईल. आणि या टर्म मध्ये काय झालंय, हे दोन्ही निगेटिव्ह आहे त्याच्यातून निगेटिव्ह काढलं आणि ही टर्म आयस लिहिली. आता काय होते, दोन्ही साइडला निगेटिव्ह आहेत त्यामुळे ते निगेटिव्ह कॅन्सल होऊन जाणार आहे म्हणून केवळ मी काय केले हे मायनस याच्यामधून बाजूला घेतले. मग आता dy/dx काढण्यासाठी ह्या टर्मने काय करावं लागणार आहे, मला राईटला जाऊन डिवाइड करावं लागणार आहे म्हणजे dy/dx ही टर्म मला मिळाली. आता जनरल स्लोप ॲट π/4, π/2 ला पाहिजे म्हणजे ॲट पॉइंट π/4, π/2 ला हे dy/dx काय होईल, आहे असं dy/dx लिहिलंय आणि π/4, π/2 लिहिलंय. मग बघूया x ची व्हॅल्यू π/4 आणि y ची व्हॅल्यू π/2 ठेवून तर 2 * y ची व्हॅल्यू π/2 sin ऑफ 2 * x ची व्हॅल्यू π/4 याप्रमाणे काय होईल, sin ऑफ 2 * π/2 cos ऑफ 2 * π/4 मायनस 2 * x ची व्हॅल्यू आणि cos ऑफ 2 * π/2. इथं 2 ला 2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इथं 2 ला पुन्हा काय होईल, कॅन्सल होईल, sin ऑफ π/2 होईल. इथं 2 ला 2 कॅन्सल होईल, इथं 2 ला 2 कॅन्सल होईल, इथं पण 2 ला 2 कॅन्सल होईल, इथं पण 2 ला 2 कॅन्सल होईल. मग हे सगळं कॅन्सलेशन झालं की इथं π * sin ऑफ π/2 आणि इथं sin ऑफ π होईल, इथं cos ऑफ π/2 होईल, पुन्हा इथं π/2 आणि इथं cos ऑफ π. अशा पद्धतीनं नेक्स्ट स्टेप होऊन जाते, ती इथं आपल्या समोर दिसते. मग बघा sin π/2 काय होतं 1, cos sin π ची व्हॅल्यू होते 0, cos π/2 ची व्हॅल्यू असते 0, हे π/2 आणि cos π ची व्हॅल्यू असते -1 म्हणजे π * 1 π होईल आणि मायनस ऑफ मायनस प्लस π/2 होईल, पुन्हा π ला π कॅन्सल होईल आणि हे 1/1/2 म्हणजे काय होणार आहे, 2 होऊन जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं स्लोप ऑफ टँजेंट हा काय मिळून जाईल, 2 मिळून जाईल. तर त्याच्यानंतर पुन्हा इक्वेशन ऑफ टँजेंट ॲट पॉइंट काय मिळेल, तर हे जनरल इक्वेशन ठेवा, x1 y1 ची व्हॅल्यू आणि स्लोपची व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळेल. आणि पुन्हा काय करावं लागेल, या 2 ना आत मल्टिप्लाय केलं किंवा काय करूया, दोघांचा एलसीएम घेण्यासाठी काय सगळ्यात मोठा डिनॉमिनेटर 4 आहे आणि 4 ला यानी पण डिवाइड होतोय म्हणून मी 4 नेच काय केले, थ्रूआउट मल्टिप्लाय केले म्हणजेच काय होईल 4 * y, 4 * मायनस ऑफ π/2 असं होईल, 4 * 2 इथं 8 होईल आणि इथं काय होणार आहे, तर इथं ऍक्च्युली काय करायला पाहिजे होतं, आत पण मल्टिप्लाय करून टाकायला पाहिजे होतं. म्हणजे आपण काय लिहायला पाहिजे होतं, 4 ने मल्टिप्लाय करून 8 * x आणि 8 * मायनस π/4 काय झालं असतं, -2π झालं असतं. तर हे -2π केलं असतं तर व्यवस्थित झालं असतं. बघूया तरी, तर हे पुढच्या स्टेपला त्या पद्धतीने केलंय आणि -2π ला -2π दोन्ही साइडचं कॅन्सल केलंय म्हणजेच हे 8x आणि इकडे जाऊन -4y = 0, पण थ्रूआउट मधून 4 कॅन्सल केलं तर हेच राहील 2x - y = 0 आणि हे असेल आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट. बघूया काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये. तर इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट पॉइंट x1 y1 हा पॉइंट आहे. याच्यासाठी आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन काय होऊन जाईल, y - y1 = -1/m * x - x1
तर ह्या y1 ची व्हॅल्यू π/2 आणि x1 ची व्हॅल्यू π/4 याच्यामध्ये ठेवून m ची व्हॅल्यू जी काय आली होती 2, त्याच्यावरून -1/m काय होणार आहे, -1/2 होईल. आणि हे सिंप्लिफाय करण्यासाठी पुन्हा मी काय करतोय, थोडक्यात सगळ्यांचा एलसीएम डिनोमिनेटरचा काय येतोय 4 येतोय, म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करतोय. 4 ने मल्टिप्लाय किंवा 8 ने मल्टिप्लाय केलं, सगळ्या दोघांचं मिनिंग तेच होऊन जाईल. त्या 8 ने मल्टिप्लाय वगैरे केल्यानंतर असं मिळेल. आणि पुन्हा या -4 ने आत मल्टिप्लाय केलं -4x आणि मायनस मायनस प्लस होईल, 4 ला 4 पण कॅन्सल होऊन असं होईल. आता इथं x ची टर्म निगेटिव्ह आहे, लेफ्टला जाऊन पॉझिटिव्ह, हे 8y आणि हे पण निगेटिव्ह, म्हणजेच -4π आणि हे -π अशा पद्धतीने होईल. बघूया आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते पॅरामेट्रिक इक्वेशनच्या रिलेटेड आहे. तर फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व x इक्वल टू sin थीटा and y इक्वल टू cos 2 थीटा at point थीटा इक्वल टू π/6. तर याला पॅरामेट्रिक इक्वेशनचं डिफरन्शिएशनची आयडिया यूज करावी लागणार आहे आपल्याला. तर दिलेले दोन इक्वेशन आहे, x इक्वल टू sin थीटा आणि y इक्वल टू cos 2 थीटा आहेच लिहिले आणि दोघांना इक्वेशन 1 आणि 2 असं नाव दिले. आता स्लोप फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागणार आहे, या दोघांचं पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल, थीटा काढावं लागेल. तर मी दोन पार्ट केलेत, इकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ x आहे आणि इकडल्या साइडला डेरिव्हेटिव्ह ऑफ y आहे. तर बघा x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा sin d/d थीटा ऑफ sin थीटा, पण sin थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, नेक्स्ट स्टेपला cos थीटा होणार आहे. म्हणजे थोडक्यात dx बाय d थीटा हे काय होऊन जाईल, cos ऑफ थीटा होऊन जाईल. पुन्हा राइट हँड साइड d/d थीटा ऑफ y आणि d/d थीटा ऑफ cos 2 थीटा, पण हेच होऊन जाईल dy बाय d थीटा, cos चे डेरिव्हेटिव्ह मायनस sin ऑफ 2 थीटा होईल आणि पुन्हा 2 थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, तर ते 2 असेल, म्हणून 2 इकडे लिहिलं, कॉन्स्टंट अगोदर लिहितोय जनरली, म्हणजेच -2 sin ऑफ 2 थीटा होऊन जाईल. म्हणजे हे झालं dx बाय d थीटा, हे झालं dy बाय d थीटा. हे पण इथं तुम्हाला काय केले, फाइंड आउट केलेलं बघायला मिळेलच. पण पॅरामेट्रिक मध्ये dy बाय dx इज इक्वल टू काय होतं, तर dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा, पण dy बाय d थीटा इथं समोर आहे, इथं लिहिलं, आणि dx बाय d थीटा आहे ते इथं डिनोमिनेटरला आहे. मग पुन्हा काय, sin ऑफ 2 थीटा काय असतं, 2 sin थीटा इंटू cos थीटा असतं, आणि ती व्हॅल्यू ठेवल्यानंतर पुन्हा cos ला cos काय होईल, कॅन्सल होईल, आणि -4 sin थीटा हे काय होऊन जाणार आहे, आपलं जनरल स्लोप dy बाय dx मिळणार आहे. ठीक आहे. तर हे dy बाय dx इक्वल टू -4 sin थीटा, पण ऍट पर्टिक्युलर पॉइंट कुठल्याला काढायचं आहे, थीटा इक्वल टू π/6, म्हणजे dy बाय dx ऍट थीटा इक्वल टू π/6, म्हणजे हा पार्ट त्याला थीटाचं रिप्लेसमेंट π/6 ने केलं, इथं होईल sin ऑफ π/6, पण sin π/6 1/2 होतं इंटू -4, हे काय होऊन जाईल, -2 होऊन जाईल. म्हणजे स्लोप मिळाला आपल्याला -2. पण आपल्याला टँजंटचं इक्वेशन काढण्यासाठी कोऑर्डिनेट लागतंय, xy कोऑर्डिनेटचा एक पॉइंट लागतोय. तो पॉइंट कसा काढायचा आहे, तर ते दिलेले इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून काढूया. तर हा आता स्लोप आहे टँजंटचा झाला. आता इक्वेशन 1 आणि 2, हे काय इक्वेशन 1 होतं, तर x इज इक्वल टू साइन ऑफ थीटा होतं आणि y इज इक्वल टू काय होतं, cos ऑफ 2 थीटा होतं. पण थीटाची व्हॅल्यू कुठल्या पॉइंटला टँजंट काढायचं आहे, π/6 ला, म्हणून एक थीटाची व्हॅल्यू π/6 ठेवली, तर x इज इक्वल टू sin π/6 म्हणजेच 1/2 आणि y इक्वल टू cos ऑफ 2 थीटा होतं, थीटाची व्हॅल्यू ठेवली π/3 होईल, म्हणजे cos π/3 पुन्हा काय होतंय 1/2. म्हणजे ऍट थीटा इक्वल टू π/6 ला जो आपल्याला xy कोऑर्डिनेटचा पॉइंट हवा होता, तो x1 y1 मानला, तो काय मिळेल 1/2, 1/2 असा मिळून जाईल. तर बघूया टँजंटचा स्लोप m इक्वल टू -2 आहे आणि कुठल्या पॉइंटला टँजंट काढायचा आहे, 1/2,
1/2 ला काढायचे. तर बघूया, लगेच मिळून जाईल आपल्याला इक्वेशन ऑफ टँजेंट ॲट पॉइंट 1/2 ला. जनरल फॉर्म्युला x1 y1 जिथल्या तिथं ठेवा. m ची व्हॅल्यू काय होती -2 आणि हिनं काय करावं लागेल आपल्याला -2 न आत मल्टिप्लाय केलं -x +1 होईल आणि हे घालवण्यासाठी काय करायचं आपल्याला थ्रूआउट 2 न मल्टिप्लाय केलं तर हा जो फ्रॅक्शनल नंबर आहे तो जातोय, म्हणून 2 न मल्टिप्लाय केलं थ्रूआउट 2y होईल -2 × 1/2 1 होईल 2 × -x होईल 2 × 1 आणि हे निगेटिव्ह असल्यामुळे सगळ्या टर्म लेफ्टला घेतोय +2x +2y -1 आणि हे इकडे येऊन -1 -2 झालं तर हे काय होईल -3 होईल आणि हेच आपलं असेल रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट. आता आपल्याला नॉर्मलचे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर नॉर्मल मध्ये काय करणार आहे, या m च्या ऐवजी -1/m फक्त रिप्लेस करायचं आहे आणि सेम अशीच प्रोसिजर आपल्याला काय करायची टँजेंट मध्ये केली तीच करायची. तर बघूया, m चं -m न रिप्लेसमेंट केलं तर आपल्याला काय चेंज होणार आहे, फक्त टँजेंटचं इक्वेशन काढताना केलेलं प्रोसिजर होती त्यात. तर m ची व्हॅल्यू 2 ठेवली आणि -2 होती तर ते -1/-2 काय होईल 1/2 होईल. बघा आता आपल्याला इथं काय करावं लागेल 1/2 न आत मल्टिप्लाय केलंय अशा पद्धतीने येईल आणि थ्रूआउट काय करतोय पुन्हा 4 ने मल्टिप्लाय केलं तर सगळे जे फ्रॅक्शन होते ते निघून जातील. म्हणजे 4y 4 ने मल्टिप्लाय केलं 2 होईल 4 ने मल्टिप्लाय केलं 2x 4 ने मल्टिप्लाय केलं 2x पॉझिटिव्ह आहे म्हणून x च्या टर्म सगळ्या टर्म राईटला शिफ्ट केल्या 2x राईटला जाऊन -4y हे +2 होईल आणि हे -1 +1 होईल आणि हेच काय होणार आहे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल होऊन जाईल. तर आपल्याला कुठल्याही टाइपचे जर एक्झाम्पल असतील पॅरामेट्रिक असू द्या नाहीतर कुठल्याही फंक्शन मध्ये असेल तर आपल्याला त्याचं टँजेंट आणि नॉर्मल काढता येईल. फक्त व्यवस्थित डिफरन्शिएशनचा कन्सेप्ट अप्लाय करायचा आहे. बघूया तर नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे ते. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे पुन्हा पॅरामेट्रिक इक्वेशन आहे x √t आणि y t - 1/√t आणि t 4 ला आपल्याला काय करायचं टँजेंट आणि नॉर्मल काढायचं. बघा दिलेले इक्वेशन दोन मांडलेत पण हे t - 1/√t हे t - 1/2 लिहितोय. स्लोप फाइंड आउट करण्यासाठी डिफरन्शिएशन 1 2 चं काय करायचंय विथ रिस्पेक्ट टू इथं काय करावं लागेल t करावं लागेल. बघा मग काय होईल तर इथं dy/dt ऑफ x पण इथं √t आहे आणि √t चं डेरिव्हेटिव्ह असं होईल आणि y चं डेरिव्हेटिव्ह काढताना y ही टर्म आहे पण t चं डेरिव्हेटिव्ह काय होतं 1 आणि t - 1/2 चं -1/2 × t - 3/2 होईल. हे 1 ॲज इट इज मायनस ऑफ मायनस प्लस झालं हे आहे असं लिहिलं आणि हेच t - 3/2 हेच मला 1/t 3/2 असं लिहिता येईल आणि हेच पुन्हा कसं लिहिता येईल t × t 1/2 लिहिता येईल आणि हेच आपल्याला t × हे t 1/2 म्हणजेच √t असं लिहिता येईल. मग हे आपल्या समोर अशा पद्धतीने एक्सप्रेस केलेलं आहे. मग हे dx/dt झालं dy/dt झालं. याच्यावरून dy/dx काय होतं dy/dt आपण dx/dt ही dy/dt ची व्हॅल्यू ठेवली dx/dt ची व्हॅल्यू ठेवतोय. याचा एलसीएम घेतला तर 2t √t न इकडे 1 ला मल्टिप्लाय +1 आपण हा डिनॉमिनेटर होईल आणि इथं पण सेम आहे अशीच टर्म राहील पण याच्यामध्ये बघा इथं आल्यानंतर 2√t ला इथं 2√t कॅन्सल होणार आहे म्हणजे हा न्यूमरेटर अपॉन tच राहणार आहे. ही टर्म इथं आहे आणि ही t आहे अशी ठेवली. आता हा झाला जनरल स्लोप माझा इन टर्म्स ऑफ t पण t ची व्हॅल्यू काय प्रोव्हाइड केलेली आहे 4 ठेवा 4 इथं म्हणजे dy/dx मिळून जातोय t 4. मी इथं फक्त dy/dx ऍड केलंय आणि ही dy/dx ची व्हॅल्यू ठेवली
म्हणजे 2 इंटू, आता ॲक्च्युली हे तुम्हाला स्टेप लिहायची गरज नाही, म्हणजे 2 इंटू टी ची व्हॅल्यू रूट ऑफ टी ची व्हॅल्यू प्लस 1 अपॉन टी, तर हे काय होईल रूट 4 म्हणजेच 2 होईल, म्हणजे 2 इंटू 4 इथं आहे इंटू 2 प्लस 1 अपॉन 4, इथं काय होऊन जाईल बघा 8 इंटू 2 16 प्लस 1 17/4, हाच काय असेल आपला स्लोप ऑफ टँजेंट असेल. तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय होऊन जातंय, आता हे 1 आणि 2 साठी काय करायचं आहे आपल्याला x1 y1 पॉइंट पाहिजे कुठल्या याला t इक्वल टू 4 ला. मग इक्वेशन 1 मध्ये काय करणार आपण t इक्वल टू 4 ठेवणार आहे, पण इक्वेशन 1 ही आहे, पण t रूट t, पण t ची व्हॅल्यू 2 ठेवली x ची व्हॅल्यू 2 मिळते, आणि इथं t मायनस 1 अपॉन रूट t आहे, त्याप्रमाणे सिम्प्लिफाय केलं तर मला 7/2 मिळेल. म्हणजे t इक्वल टू 4 ला जो पॉइंट असेल x1 y1 तो मिळेल मला 2,7/2. आता टँजेंटचे इक्वेशन कुठल्या पॉइंटला काढायचे मला, या पॉइंटला. त्यावेळी स्लोप काय आहे m इक्वल टू 17/14 आहे, जिथल्या तिथं ठेवलं, सिम्प्लिफाय केलं, इथं 4 नी थ्रू आउट मल्टिप्लाय केलं, आणि 4 नी मल्टिप्लाय करून 4 इंटू y मायनस 4 इंटू 7/2 असं होईल, 4 इंटू 17/4 17 होईल, हे x मायनस 2 17 आत मल्टिप्लाय करतोय, तर अशा पद्धतीने होईल. इकडे x ची टर्म पॉझिटिव्ह आहे, सगळ्याच टर्म राईटला शिफ्ट केल्या, 17x प्लस 4y चं मायनस 4y होईल, मायनस 34, आणि हे प्लस 20 म्हणजे मायनस 20 होईल. हेच आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट मिळून जातं. त्याप्रमाणे जर आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल जर करायचं असेल ॲट पॉइंट x1 y1 इक्वल टू 2,7, पुन्हा काय आपल्याला नॉर्मल साठी इक्वेशन यूज करायचं आहे, y मायनस y1 इक्वल टू मायनस 1 अपॉन m इंटू x मायनस x1. तर हे x1 y1 m ची व्हॅल्यू काय 17/4 होती, त्याचं इथं m ची व्हॅल्यू ठेवली तर मायनस 4/17 होईल इंटू x मायनस 2. तर इथं काय करतोय मी थ्रू आउट थोडक्यात 34 नच मल्टिप्लाय करतो याला, तर 34 न का, तर इथं 2 आहे आणि इथं 17 आहे, म्हणजे दोन्ही पण फ्रॅक्शन घालवण्यासाठी या दोघांचा मल्टिप्लायर छोटा कुठला आहे तर 34 आहे. मग 34 न मल्टिप्लाय केलं काय होईल 34y मायनस 34 इंटू 7/2, इथं काय होईल 119 होईल, 34 इंटू मायनस 4/17 मायनस 8 इंटू ही टर्म आहे शिराय. पुन्हा बघा मायनस 8 न आत मल्टिप्लाय केलं अशी टर्म होईल, पण हे मायनस 8x हे टर्म निगेटिव्ह आहे, सगळ्या टर्म लेफ्टला घेऊया, प्लस 8x हे प्लस 34y हे मायनस 119, आणि हे इकडे येऊन मायनस 16 होईल, आणि हेच काय होणार आहे 8x प्लस 34y मायनस 135 इक्वल टू 0. तर हे रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल हा कन्सेप्ट बघायचा आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पूर्णपणे सॉल्व्ह केलेले एक्झरसाइज आपल्याला मिळणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तर हे व्हिडिओ लाईक करा, मित्रांशी शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि जो आपला चॅनल आहे तो चॅनल RSN मॅथ्स, तर हा चॅनल YouTube वरती सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि नोटिफिकेशन जे बेल आयकॉन बटन आहे ते पण प्रेस करा, की जेणेकरून माझे 2 व्हिडिओ दररोज तुम्हाला 12वी साठी YouTube वरती मी अपलोड करतोय त्याचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा ह्या नोट्स जे आहेत ते PDF फॉर्मॅट मध्ये सुद्धा अवेलेबल आपण करून दिलेले आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन RSN मॅथ्स सर्च करावं लागेल, आणि ते जे ॲप येते ते डाउनलोड करा. तर तुम्हाला M1 चं बुक इथं 1,500 ते 2,000 पेजेस मध्ये मिळून जाईल, आणि M2 चं बुक सुद्धा काय होणार आहे 1,500 ते 2,000 पेजेस मध्ये अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे.